नमस्कार मित्रांनो, 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी योजनेचा जी.आर. प्रकाशित झाला आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे, या जी.आर. मध्ये काय काय नियम अटी आहे, कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, शिवाय ज्या शेतकऱ्यांनी 2019 ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार का, या सर्व नियम अटी या शासन निर्णयामध्ये जे काही सांगितलं आहे त्या सर्व नियम अटी आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शिवाय हा जो जी.आर. आहे तो तुम्हाला त्याची लिंक PDF डाउनलोड करण्यासाठी देखील याच व्हिडिओमध्ये मी शेवटी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व गोष्टी आपण सविस्तर सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा बघा, हा 2 जून 2026 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे ते आता थोडक्यात आपण समजून घेऊया। इथं प्रस्तावना दिली आहे आणि कोणते शेतकरी पात्र आहेत ते आपण डायरेक्टली जो निर्णय आहे शासनाचा तो आपण या ठिकाणी समजून घेऊया। याच्यामध्ये ज्या तारखा आहेत, कोणत्या तारखेला कर्ज काढल्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत तुमचं थकीत असलं पाहिजे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहे। त्यामुळे जास्त घाई करू नका, आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील। बघा, सगळ्यात पहिल्यांदा योजनेचा तपशील। या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल। ह्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक, हे तुम्हाला आधीच समजलं। आता बघा कर्जमुक्ती, इथून पुढे खरा नियम सुरू होतो। कर्जमुक्ती म्हणजे नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांकडील 1/4/2019 ही तारीख तुम्हाला ध्यानात ठेवायची। 1/4/2019 ते 31/3/2025 या कालावधीमध्ये जर तुम्ही कर्ज उचल केलं असेल किंवा कर्ज काढलं असेल, अल्पमुदत पीक कर्ज म्हटलं येणे बरं का, 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 पर्यंत, म्हणजे 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत ही जर तुमची रक्कम थकीत असेल तर 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली, ही 31/9 ला थकीत होती, परंतु जर 31 मार्चच्या अगोदर तुम्ही परतफेड केला असेल तर नाही। यांचं म्हणणं 31/3 पर्यंत परतफेड न झालेली, हे बघा, परतफेड न झालेली किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम किती 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची जास्तीत जास्त किती 2 लाख रुपयापर्यंतच कर्जमाफी करणार आहे। आता इथं जमीन धारणेचं क्षेत्र विचारत न घेता, म्हणजे तुमची किती जमीन असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या, 20 एकर असू द्या, त्याचा काही विषय नाही आहे। म्हणजे ज्या मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं नाही असं जे म्हणलं जात होतं तर ते काही नाही, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। आता बघा, कर्ज खात्यात रक्कम कर्ज खात्यात रुपये 2 लाख पर्यंतची कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे। कोणाला देणार आहे? 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत, 2019 ते 2025 पर्यंत ज्यांनी कर्ज उचललं आहे आणि 30 सप्टेंबरला त्यांचं थकीत होतं, शिवाय त्यांनी 31 मार्चला त्यांची परतफेड देखील केली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंतचं तुमचे एक किंवा जास्त बँकेमध्ये जरी बँकेत कर्ज असेल तर सर्वांचं मिळून 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे माफ करणार आहे। आता दुसरा जो मुद्दा आहे तो बघा, 1/4/2019 ते 31/3/2025 म्हणजे 2019 ते 2025 पर्यंत कर्ज घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे फेर पुनर्गठन करून मध्यम कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील जर तुमचं हे या 2 तारखांच्या मध्ये म्हणजे 2019 ते 2025 दरम्यान कर्ज घेतलेलं आहे आणि ते पहिल्यांदा काय होतं, अल्पमुदत पीक कर्ज होतं आणि नंतर तुम्ही त्याला मध्यम मुदत कर्जामध्ये जर रूपांतरित केलं असेल आणि ते जर कर्ज तुमचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, बघा हे ध्यानात ठेवा, 30/9/2025 पर्यंत ही तारीख खूप महत्त्वाची आहे, ही सगळ्यांनी ध्यानात ठेवायची। 30/9 ही नाही, हे बघा, ही तारीख, ही कोणती, ही तारीख तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे। 30 सप्टेंबर 2025 ही तारीख खूप महत्त्वाची। 30 सप्टेंबरला तुमचं कर्ज थकीत असायला हवं। 30 सप्टेंबरला ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना या ठिकाणी माफी मिळणार आहे। आता या रोजी थकीत असेल आणि 31/3/2026, आता हे नियम टाकतात ते 31/3ला तुम्ही परतफेड केलेली नसावी किंवा परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम किती 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल। म्हणजे ज्यांनी
1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत पीक कर्ज घेतलं होतं, अल्पमुदत पीक कर्ज, किंवा त्या पीक कर्जाला नंतर त्यांनी मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रूपांतरित केलं तर, आणि त्यांचं 30 सप्टेंबरपर्यंत थकीत होतं. 30 सप्टेंबर 2025 ही तारीख ध्यानात ठेवायची. 30 सप्टेंबर 2025 या तारखेला थकीत होतं. अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आता आपण पुढचा मुद्दा बघूया. या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा बघा. हां, आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी, हाच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की खूप शेतकऱ्यांनी 2019ला जी कर्जमाफी योजना झाली होती, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, ह्या योजनेमध्ये 2019ला ज्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार CM होते त्यावेळेस कर्जमाफी योजना झाली होती. आणि त्यावेळेस 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत बघा, आता पुन्हा हीच तारीख आहे ज्या शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला आहे, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 पर्यंत बघा, हीच तारीख मी तुम्हाला ध्यानात ठेवा म्हणतोय. 30/9/2025, 30 सप्टेंबर 2025ला जर कर्ज थकीत असेल तर ती जी, आणि 31/3/2026 पर्यंत, म्हणजे ह्या 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही कर्जाची परतफेड केली नसेल तर अखेरपर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम किती आहे? 50,000 रुपयेपर्यंत असल्यास, 50,000 रुपयेपर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये, किती? 50,000 अधिकतम, जास्तीत जास्त किती? 50,000 रुपयेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. म्हणजे ज्यांनी 2019ला कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी किती कर्जमाफी दिली जाणार आहे? जास्तीत जास्त 50,000 रुपये. 50,000 रुपयेपर्यंत जर तुमचं कर्ज असेल तर 50,000 रुपयेपर्यंत दिलं जाणार आहे. 50,000 रुपयापेक्षा जास्त कर्ज असेल तर काय? तर त्याचा देखील इथं पुढे त्यांनी सांगितलेलं आहे OTSच्या माध्यमातून. तर ते आपण या ठिकाणी पुढे बघूया. आता बघा, हा आहे एक वेळ समझोता, म्हणजे तुम्हाला एकदा कर्ज बँकेमध्ये पूर्ण कर्ज परतफेड करण्यासाठी OTS म्हणजे तुम्हाला समझोता करायचा आहे बँकेसोबत, आणि जी राहिलेली रक्कम आहे ती काही शासन भरणार आहे, काही तुम्हाला भरायची आहे. असं करून तुम्ही तुमचं कर्ज नील करू शकता. त्यासाठी ही OTS समझोताची जी स्कीम आहे ती शासनाने या ठिकाणी समजून सांगितलेली आहे. ज्यांचं कर्ज जास्त असेल 50,000 रुपयापेक्षा, ज्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतला आहे आणि 50,000पेक्षा जास्त आहे, तर त्यांच्यासाठी काय आहे, किंवा ज्यांचं आता ही कर्जमाफी योजना आहे 2 लाख रुपये देणार आहे ते, तर 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज आहे आणि मग जर तुम्हाला तुमचं कर्ज नील करायचं असेल तर त्यासाठी देखील ही OTS लागू होतं. तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतचं शासन देणार, त्याच्यावरची रक्कम तुम्हाला भरायची. तर याच्यामधले जे नियम आहेत ते बी आपण समजून घेणार आहोत. आता ह्या योजनेमध्ये कोण पात्र नाही आहे, कोणाला ही योजना मिळणार नाही, त्याचे देखील नियम आहेत ते बी आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं आता इथं बघा, सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2026 हा कालावधी ध्यानात ठेवायचा. 2019 ते 2026 या कालावधीमध्ये उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह 30/9/2025 ही तारीख खूप महत्त्वाची. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम किती आहे? 2 लाखापेक्षा जास्त असेल. आता तुमचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली जी थकीत रक्कम आहे, रकमेची बँकेस किंवा संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. म्हणजे 2 लाखापेक्षा जर जास्त रक्कम असेल तर ती काय करायची? तुम्हाला बँकेत अगोदर भरायची आहे. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS म्हटलंय, वन टाइम सेटलमेंट, 2 लाखपर्यंत रकमेचा लाभ देण्यात येईल. 2 लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तुमची कर्जाची तर 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे ती तुम्हाला बँकेत भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या OTS या 2 लाख रुपयेपर्यंतच्या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे जर तुमचं 2.5 लाख कर्ज असेल तर वरचं 50,000 भरायचं आणि मग तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. आता हा जो पुढचा मुद्दा आहे बघा, 1/4/2019 ते 2026 हे जर ध्यान ठेवा. 2019 ते 2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड, हे बघा 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल.
अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल। तसेच या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना त्याच्या हिश्श्याची रुपये 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 बघा, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। 2027 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे कशासाठी? का तुम्हाला 2 लाखाच्या वरची जी काही रक्कम असेल ती भरण्यासाठी, आणि ज्यामुळे तुम्हाला ह्या एक वेळ समझोता OTS योजनेचा लाभ घेता येईल, शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेता येईल। आता आपण पुढचं बघूया। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। खूप शेतकऱ्यांना असं वाटतंय की ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलाय बघा, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, जी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घोषित झाली होती आणि त्या ठिकाणी खूप शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे। आता त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि पुन्हा तुम्हाला आता पुन्हा जर तुमचं कर्ज थकीत झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी देखील कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। कसा मिळणार आहे बघा बघा, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 2025 2019 ते 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज पुनर्गठन केलेले किंवा फेर पुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची, तुमचं जे काही थकीत हप्ता आहे 30/9/2025 अखेर, ही तारीख पुन्हा ध्यानात ठेवायची, 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम किती 50,000 पेक्षा जास्त असल्यास 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल। OTS योजनेचा, वन टाइम सेटलमेंट योजनेचा एक वेळेस तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या 50,000पेक्षा जास्त कर्ज असेल तर ती जी वरची रक्कम आहे ती भरायची, म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये मिळतील। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ज्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी किती तारीख दिलेली आहे, 31 मार्च 2027 पर्यंत या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घेता येईल। 31/3/2027 पर्यंत तुम्हाला ही कर्जाची परतफेड करायची आहे। म्हणजे ही 50,000पेक्षा जास्त रक्कम जी आहे ती तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी 31/3/2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। त्यात ज्यांची समजा 1.5 लाख रुपये कर्ज आहे, हे 2019चा लाभ घेतला आहे, आता पुन्हा कर्ज घेतलं 1.5 लाख रुपये, तर जी वरची जी रक्कम आहे तुमची 1 लाख रुपये, तर ती भरण्यासाठी तुम्हाला 2027 पर्यंतची मुदत दिली आहे। ती भरल्यानंतर तुम्हाला हे जे 50,000 रुपये आहेत ते मिळणार आहेत। ओके, ही गोष्ट तुम्हाला समजली। आता आपण पुढे बघूया। आता या ठिकाणी बघा, हे जी गोष्ट यांनी सांगितली, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकेकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठित अल्प अनुत्पादित कर्जांना कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार डेट ऑफ NPA म्हणतात याला बरं का, ध्यानात ठेवा। आता तुमचं खातं NPA मध्ये जाणार आहे। NPA खात्यावरून शिल्लक लेजर बॅलन्स निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल। यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव, आता हे जे काय आहे ते यांचे नियम आहे। आता पुढचा जो आहे प्रोत्साहनपर लाभ, ज्यांचे कर्ज चालू आहे, आता हा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया। प्रोत्साहनपर लाभ कोणाला दिला जाणार आहे तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आता काय होतं दरवेळेस की ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांना मग कर्जमाफी मिळते, परंतु जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी प्रोत्साहन आहे। नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 हे 3 वर्ष ध्यानात ठेवायचे। या 3 वर्षापैकी बघा, या 3 वर्षापैकी आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून ह्या जर 23-24 किंवा 22-23 आणि 23-24 या 2 किंवा या 2 पैकी जर तुम्ही कर्ज उचल केला असेल, कर्ज काढला असेल तर, आणि ती जी आर्थिक वर्ष आहे, समजा तुम्ही 2024ला कर्ज काढलं तर 31 मार्च 2025ला तुमचं आर्थिक वर्ष संपतं, तर हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार तुम्ही विहित वेळेत यापैकी नंतरची असेल
त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना, ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे किंवा 30 जूनपूर्वी तुम्ही कर्ज भरलेलं आहे बँकेत, किंवा बँकेचा जो काही नियम असेल का तुम्ही चालू बाकीमध्ये आहात, तुम्ही रेग्युलर कर्ज भरता आहात, अशा नियमानुसार प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी ₹50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी 25-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. समजा तुम्ही या 3 पैकी 2 वर्षात घेतलंय आणि तुम्ही कर्ज परतफेड रेग्युलर केलेलं आहे, परंतु 25-26ला तुम्ही थकीत झाले असाल किंवा 26-27ला तुम्ही जे कर्ज थकीत झालं असेल तर ते देखील चालणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की 25-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षात देखील तुम्हाला तुमचं पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य आहे. 25ला घेतलं असेल तर 2026ला जी काही मुदत असेल 30 जूनपर्यंतची ती तुम्ही परतफेड करणं आवश्यक आहे, किंवा तुमची जी काही विहित मुदतीत तुम्हाला जे कर्ज तुम्ही घेतलेलं आहे ते देखील तुम्हाला चालू बाकीत आणावं लागेल, असं यांचं म्हणणं आहे. आता दुसरा मुद्दा आहे 23-24 आणि 24-25 या वर्षात घेतलेल्या त्याची विहित कालावधीत परतफेड केलेल्या बरं का, हे चालू बाकीदार लोक शेतकऱ्यांसाठी आहे, ध्यानात ठेवा. पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 23-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. आता हे कमीत कमी किती, तुमचं कर्ज खूपच कमी 50,000पेक्षा कमी, तर कमीत कमी किती देणार आहे ते 5,000 रुपये देणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहे. आता हे जे पुढचे आहेत नियम हे खूप महत्त्वाचे आहेत की हे कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, उपरोक्त कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS व प्रोत्साहन लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत. कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. ओके, या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. बघा, ध्यानात ठेवा, या योजनेमध्ये सदर योजनेमध्ये लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. आता पुढचा मुद्दा जो आहे तो काय आहे? या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. ज्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे 2019चा जो कर्जमुक्ती योजना होती त्याचा लाभ घेतला असेल तर त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार नाहीये. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. आता तुमची कोणती बँक आहे तुमची याच्यामध्ये बसते का बघा. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीमधून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. आता ह्या बँका आहेत राष्ट्रीयकृत बँक, तुमची नॅशनलाइज बँक आहे का, खाजगी बँक असेल किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक असेल, कोणतीही बँक असेल तर त्या बँकातून तुमची ह्यापैकी कोणतीही बँक असेल तर त्यातून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्याच बँकांना ही योजना लागू आहे. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे. बघा, जर तुम्ही फार्मर ID ॲग्रिस्टॅकवरून जो फार्मर ID काढायचा आहे तो फार्मर ID या ठिकाणी सर्वांना आवश्यक आहे. फार्मर ID असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि दुसरे जे मुद्दे आहे की लाभ मिळण्यासाठी जे लोक पात्र असणार नाहीत, अपात्र लोक आहेत ते कोणते आहेत? भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा राज्यसभा सदस्य हे जे लोक आहेत ह्या लोकांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. नगरपालिका असेल, नगरपंचायतचे नगरसेवक असतील अशा लोकांना या ठिकाणी या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. पुढचं बघा, हां, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, काही लोकांचं असू शकतं. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन किती? 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती, 25,000पेक्षा जास्त वेतन असेल असे सरकारी कर्मचारी या ठिकाणी या योजनेमध्ये कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र नाहीत. तसेच जे असे शेतकरी ज्यांच्याकडे हे कशामध्ये महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ याच्यामध्ये कार्यरत आहेत आणि 25,000पेक्षा जास्त त्यांचंवालं पगार असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी कर्जमुक्ती योजनेतून बाद करण्यात आलं आहे. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, इन्कम टॅक्स भरणारे लोक जे आहेत, ITR भरणारे लोक, शेतीबाह्य उत्पन्नातून त्या लोक देखील या योजनेमध्ये पात्र नाही आहेत.
निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 रुपये आहे, ज्यांचं पेन्शन 25,000 पेक्षा जास्त आहे, असे लोक देखील या ठिकाणी कर्जमुक्ती योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. फक्त माजी सैनिक सोडता माजी सैनिकांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकतो. कृषी उत्पन्न बाजार समित्या, आता इथं बघा कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य, हे जे काय आहे या ठिकाणी जे काही लोक काम करतायत त्यांचे एकत्रित वेतन जर 25,000 पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. ज्यांचं याच्यामध्ये जे आहेत ते या ठिकाणी कर्जमुक्ती योजनेस पात्र आहेत, ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे. आणि इथून पुढचा जो विषय आहे योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार वगैरे हे आपण आता या ठिकाणी वाढवत नाही. या योजनेचा जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, तो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. यूट्यूबला व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. किंवा तुम्ही एक काम करा, गुगलला या आणि या ठिकाणी सर्च करा कृषीमार्केट.co.in. या वेबसाईटवरती कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण माहिती आणि GRची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि कर्जमुक्ती योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी आता याचं पोर्टल सुरू होईल. आता याचं पोर्टल सुरू होईल, त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण सुरू होईल. आणि ही गोष्ट सुरू झाल्यानंतर ते कशा पद्धतीनं करायचं आहे, कशा पद्धतीनं कर्जमुक्ती योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल याची सविस्तर माहिती यापुढे आपण देत राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.